आपण हा पुरस्कार स्वीकारणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅचचा हिरो ठरतोय. सर्वांचा लाडका, अगदी नावाजलेला, गाजलेला फलंदाज, मुंबई का तूफान थॉमस डाईस आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच साठी. वेल प्लेड थॉमस. त्यानंतर पाहिलं तर 3 षटकांचा सामना आपण पाहणार आहोत. यानंतरचा भावेश 11 वर्सेस बीएम बॉईज. फक्त 3 षटकांचा हा सामना असेल. त्वरित सामना चालू करायचा आहे. बीएम बॉईजला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आकाश चिंदरेला विनंती असेल आपल्या सर्व क्षेत्ररक्षकांना तैनात करायचंय. आणि त्यानंतर भावेश 11 संघाला मात्र आपली प्रारंभीची बिनीची जोडी पाठवायची. तीन प्रॅक्टिस करायची नाहीये. चला, सर्व लहान मुलांचं काही काम नाहीये. आपण फक्त मॅचचा आनंद घ्यायचा आहे. मैदानाच्या बाहेर जाऊन सगळं हाफ पॅन्ट वाले चला, जेवढे जेवढे आहेत सर्वांनी यानंतर फोटो सेशन करा, कृपा करा. सर्वांनी बाहेर जायचंय. हा सामना 3 षटकांचा असेल आणि पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे. चला बीएम बॉईज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सूर्य अगदी अस्ताला पोहोचलाय. त्यानंतर मात्र थोडासा काळोख होईल आणि आपल्यालाच त्रास होईल. त्या अगोदर मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. भावेश 11 ला विनंती असेल आपण प्रारंभीची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरायची आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो. चला आकाश लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. 3 षटकांचा हा सामना असेल. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. हे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी विनंती आहे नोंद घ्यायची आहे.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचा हार्दिक हार्दिक स्वागत. बीएम बॉयज वर्सेस भावेश 11 या दोन बलाढ्य संघांमध्ये रंगलेलो सामनो. इरफान गोलंदाजी ट्रॅकवर, आमिरसाठी इरफानचा चेंडू, इथे कॅचेसची संधी मात्र थॉमस कडनं यावेळी मात्र झेल जमनिक दान झालो. पहिलीच संधी आमिर सारखं खंदो फलंदाज माघारी परतलो असतो, परंतु इरफानच्या या गोलंदाजीचं जर विश्लेषण केलं तर पाहिलं तर सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर मात्र थॉमसच्या हातात मात्र कॅच गेल्यानंतर झेल जमनिक दान झालो. कुणी प्लीज ग्राउंडच्या आतमध्ये वॉकिंग करायचं नाहीये, चेंडू लागण्याची दाट शक्यता आहे, कृपया. यावेळी मात्र आसमानी टोला, इस बार आमिर भाई का बल्ला बोला. इट्स अ बिग 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 सिक्सर. बघितलं तर इरफानच्या पाठीन पाठभर आमिरने काढलेलो बळ. त्यानंतर पुढचं चेंडू इरफानचो, फुलटॉस चेंडू, बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, दोघे रवले शोधित आणि पुन्हा एकदा चेंडू पोचलो गोदीत. इलो दमदार चौकार. दोघांच्या आतमधनं दरी निर्माण झाली आणि चेंडू मात्र अगदी शिकार केलेल्या सशासारखं मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलो. अगदी 4 धावा भेटल्या गेल्या, या मोफतच्या 4 धावा. धावा झाल्या आहेत 12. 3 चेंडू 12 धावा. पॉवर प्लेचा षटक इरफानचा, परंतु यावेळी थोडासा महागडा आपण बघतो. या पुढचं चेंडू इरफानचो, सुंदर चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा दंडित केला गेला. पंचांचे दोन्ही हात समांतर, म्हणजे खूण होत तरी अवांतर. अजून एक धाव मात्र गुट जडली गेली. धाव फलक पुन्हा एकदा वधारलो गेलो. 13 धावांवर पोहोचलो धाव फलक. अजून एक फक्त 3 चेंडू समाप्त झाले. उर्वरित 3 चेंडूची गणना करूची लागतील इरफानला. त्यासाठी मात्र आमिर स्ट्रायकिंग एंडवर बघू शकतो आपण. अगदी टप्प्यात रडार मध्ये मिसाईल टाकला गेलाय, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. येतोय त्यावेळी मात्र अगदी आग खाऊन इंगळे बघताना आपण बघितला. आमिरच्या बॅट मधनं अप्रतिम शॉट पाहिला, सिग्नेचर शॉट. यावेळी मात्र आमचे स्कोरर सांगतायत सुंदर फटका आमिरच्या बॅट मधनं पाहिलं, हेरला आणि भिरकावून दिला. त्या प्रकारचं शॉट मात्र आमिरच्या बॅट मधनं. इरफानच्या या गोलंदाजीमध्ये पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू आणि 19 धावांचा खैरात केली गेली. या पुढचे 2 चेंडू महत्वाचे असलेले. आमिर मात्र अगदी धंगात आलेलो आमिर दिसता. फुलटॉस होतो, परंतु मराच्या झोरात सराची वडी. अल्टीपल्टीचा शॉट खेळण्याचा प्रयत्न, अगदी मोह आवरलो नाही आणि कपावर घेतलेले हात मात्र आपणाक सांगतात 22ची खूण. संधी होती अजून एक मोठं षटकार खेळण्याचं आमिर, परंतु ती संधी मात्र तू दवडलंय. या संधीचा सोना करूचा होता, परंतु या संधीची माती केलंय तू. त्याच प्रकारचं हे अल्टीपल्टीचा शॉट काहीच नाखुश असतो आमिर स्वतःवर. त्यानंतरचा चेंडू इरफानचो, अंतिम चेंडू असतो. 5 चेंडू 20 धावा आतापर्यंत झाल्यात. मोठं फटको मारण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक दिसतोय. गोविंदच्या या बॅटमधनं फक्त एकच धाव. धावा झाल्या ते एका षटकाच्या समाप्तीनंतर. पॉवर प्लेचं षटक समाप्त. 21 धावा झाल्यात. इरफानचा या षटक बराच महागडा बघूक झाला तर इरफानच्या या षटकामध्ये 2 मोठे षटकार, एक चौको 22च्या स्वरूपात, आणि त्यानंतर मात्र इक्के दुक्केची बॅटिंग आपण बघितली आणि धावा पोहोचले ते 21 वर. महत्वपूर्ण सामना या दोन्ही संघांसाठी. आज दिवसभर केलेली जद्दोजहद मात्र अंतिम मोक्याच्या क्षणी कुठेतरी फळाग लागतील. त्यासाठी मात्र 2 फलंदाज आतमध्ये जद्दोजहद करतात. एका बाजू मिस्टर आमिर गोल्डन फॉर्म मध्ये दिसता. त्यानंतर मात्र बघितलं तर मॅकमिलन गोविंद मात्र आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडवर.
आज मॅकमिलन गोविंदला नावाक साजिश अशी फलंदाजी करूची लागतील. त्यासाठी मात्र गोलंदाज मिस्टर शोएब दिसतोय गोलंदाज ट्रॅकवर. समोर मॅकमिलन. मॅकमिलनचा यो फटको नक्कीच अगोदरच मन बनवला होता. त्यावेळीच मात्र चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नाही. गती काढून घेतली शोएबने आणि मती मात्र मारली गेली मॅकमिलनची. खराब फटकेबाजी मात्र मॅकमिलन गोविंदकडनं बघितली. पहिला चेंडू निर्धाव. पहिला चेंडू मात्र कुवांडो पोलांडो विलो. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा शोएब गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना मॅकमिलन गोविंदसाठी. यावेळी मात्र गिफ्ट होत. रॅप केलाय ग्रॅप केलाय मात्र अप्रतिम प्रयास. 100 मार्क प्रयासात परंतु प्रयत्नांचा फलित झाला नाही. सिक्सर गेली. चेंडू गेला सीमा रेषेपार. पाच चेंडू आणि 14 धावा अप्रतिम गोल्डन फॉर्म मध्ये दिसता. तर मॅकमिलन आता 3 चेंडू आणि 7 या धावांवर खेळताना बघितलं. आता दिलेलं मोठं फटको मॅकमिलनसाठी. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज शोएब तयार. मोठं फटको मारण्याचा प्रयत्न ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलं. थॉमस डायस मात्र जीवाचा रान करताना मात्र चेंडू गेलो अगदी नदी पार आखांडा पार गडग्या पार येतो चौकार. कधी पथावर शोएब दिसता गोलंदाजी मार्कवर. हो थोडासा नजाकत भरोसा फटको खेळण्याचा प्रयत्न होतो मॅकमिलन गोविंदचा परंतु यावेळी मात्र फटको फसलो गेलो. त्यानंतर मात्र फक्त एकच धाव लेग बायच्या स्वरूपात पंचाने केलेली खूण आणि त्यानंतर एक धावा जमा होतेली धाव रणगतीमध्ये धावा झाल्या ते 32. आतापर्यंत दुसऱ्या षटक प्रगती पथावर 4 चेंडू फेकून झालेत. उर्वरित 2 चेंडूवर मात्र घमासान युद्ध आमिर मध्ये आणि शोएब मध्ये झुमताला. त्यासाठी चेंडू आणि फळीचा हे रणसंग्राम आपण बघतो. द्वारकामाई चषक 2026 मध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. महत्वाचा सामना आपण बघतो. वारंवार तोच फटको खेळण्याचा प्रयत्न आमिरचा मोह मात्र आवरलो नाही. त्यानंतर मात्र बघितलं तर फक्त एकच धाव घेण्याचा प्रयत्न केलो. दोन्ही फलंदाज वारंवार त्याच दिशेने त्या क्षेत्रामध्ये चेंडू पाठवण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न मात्र दोघांचो फसलो गेलो आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र वाईच्या स्वरूपात एकच धाव गेली. यावेळी मात्र सुंदर शॉट खेळण्याचा प्रयत्न मॅकमिलनचा फसला गेला आणि चेंडू निर्धाव राहिला. शोएबने मात्र अप्रतिम गोलंदाजी केली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहिलं तर 33 धावा झाल्यात. गोलंदाजीचं विश्लेषण सांगायचं झालं तर इरफानच्या पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर आत्ता पाहिलं तर 12 धावा केल्या आहेत.
या ओव्हरमध्ये. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा उर्वरित शेवटचं षटक फिरोज घेऊन येताना दिसतोय. समोर असेल आमिर. आज दिवसभरात आमिरने अप्रतिम फलंदाजी करताना आपण पाहिलं. तोच आमिर मात्र स्ट्रायकिंग एंडवर दिसता. गोलंदाजी ट्रॅकवर आता छोटा पॅकेट बडा धमाका मिस्टर फिरोज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना दिसता. बॅटच्या रडारामध्ये चेंडू गेलो अखंड पार. बैल गेलो तो गेलो. जाताना 9 हाताचो कासरो घेऊन गेलो. इट्स अ सिक्सर. वर शॉट खेळलं गेलं आमिरच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा नजाकत मात्र अंगलडीलो या पार. परंतु तुका नाही माका नाही. आणि यावेळी मात्र जमनिक दान झालो झेल. दोघांची शेती आणि दोघांनी केली माती. त्याचप्रमाणे मात्र हर्ष आपण पाहतोय. शोएब आणि अशरफ खान पाहिले तिथे थोडीशी मिसअंडरस्टँडिंग दोघांमध्ये कॉलिंग फेल झाली आणि चेंडू जमिनीला दान झालतोय. आमिरला भेटलेलं जीवदान त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट होते. मॅकमिलन गोविंद मात्र स्ट्रायकिंग एंडवर दिसता. या पुढचं चेंडू फिरोजचो मॅकमिलनसाठी. आता मात्र पुनश्च एकदा वाईटच्या स्वरूपात खूण केली गेली. अवांतरच्या स्वरूपात अजून एक धाव. या धावेने धावसंख्या वधारली 41. अंतिम 4 चेंडू बघूला भेटले या तिसऱ्या षटकामध्ये. मोक्याचा षटक तिसरा षटक असताना फिरोजचा. यावेळी मात्र दांडी 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 गुल. फिरोजचा हा चेंडू अगदी पॉवरफुल. स्ट्रायकिंग एंडवर गोलंदाज फिरोजने मात्र पहिली विकेट गारद केली. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी गारद करणारा फिरोज मात्र गोलंदाज स्ट्रायकर दिसतोय. हळूहळू सूर्य अस्ताला पोहोचल्यानंतर मात्र लाईटची कोणतीही सुविधा नसल्यामुळे लवकरात लवकर खेळायचे मित्रांनो. कोणताही बॅड लाईट अपील स्वीकारलं जाणार नाहीये. विनंती असेल दोन्ही संघांना घाई करायची आहे. यावेळी मात्र ओमकारसाठी हा चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे अशरफ खानने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. एकच धाव. आता मात्र आमिरला स्ट्राईक. ज्या आमिरकडे मात्र आमिरने आज पॉवरफुल शो केलाय. 8 चेंडू आणि 21 धावांवर खेळणारा हा खेळाडू वारंवार स्ट्राईक गमावताना पाहिली परंतु यावेळी मात्र स्ट्राईक आमिरकडे म्हणजे मोठा फटका येण्याचं नितांत गरजेचा. खोदून काढलो हाणून मारलो. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक दिसता क्रितेश तिकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. स्वतःच्या हाताने स्वतःची प्राइज विकेट गमावताना आपण आमिरला पाहिला आणि आमिर माघारी परतलो 22 या धावसंख्येवर.
यावेळी मात्र खोलगट पद्धतीचा चेंडू पाहिलो. क्रितेश दिसतात इकडे. दुसरे धावेचा प्रयत्न केलो गेलो आणि पुनश्च एकदा माघारी परतताना घेतलेली फक्त एकच धाव स्वरूपात. थॉमस डायस नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय अशरफ खानला. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं तर अनुराग पांडे दिसतोय. 3 षटकामध्ये 45 धावांचा डोंगर पार करायचा आहे आणि आजच्या दिवसामध्ये एक टीम भेटेल आपल्याला. लहान मुलांना थॉमस साठी हा चेंडू होता. अगदी गिफ्ट ग्रॅप केलंय आणि मॅकमिलनने ग्रॅप केली ही संधी. माघारी पाठवावं लागेल. मुंबई का तुफान यावेळी मात्र क्षमताना पाहिला आपण आणि चेंडू सरळ वळ्यात येऊन विसावलो. गडी गारेद थॉमस डायस डीजे. लहान मुलांनी मैदानाच्या आत येतोय. अप्रतिम खेळी साकारली होती आणि तीच खेळी मात्र साकारावी लागेल. पहिल्या चेंडूवर गडी गारद झालो आणि माघारी परतला गेला मिस्टर थॉमस डायस. त्यानंतर मात्र एक शेर तर दुसरा बब्बर शेर येतोय आकाश चिंदारिया.
अनुरागचा हा चेंडू ते सर्रार मारा, अगदीच झणझणाटी घेण मात्र आपण पाहिली, चेंडू पाहिला आणि विसावलाय आमिरच्या हातामध्ये. यष्टीरक्षक आमिर यावेळी मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय आमिरला. अनुरागचा हा चेंडू, 2 चेंडू झालेत, 1 गडी गारद झालाय. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी. निर्धाव येतोय चेंडू, दुसरा सलगचा चेंडू आपण पाहिला तर निर्धाव पहिल्या चेंडूवर गडी गारद केलाय. अगदी 15 चेंडू आणि 45 धावा बनवणं गरजेचं असेल. त्यासाठी फलंदाज आकाश शिंदेरे या सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे मॅकमिलन गोविंद दिसतोय. चेंडूच्या खाली पुन्हा एकदा वळ्यात येऊन विसावलो चेंडू, माघारी परतावं लागेल. खेळी संपुष्टात. मिस्टर आकाश चिंदेरिया सबसेल फेल. तर मात्र क्रितेश येताना दिसतोय. आकाश चिंदारिया माघारी परतला. म्हणजे मोठे सितारे मात्र सूर्य मावळल्यानंतर थोडेसे विसावले गेले. थोडीशी खराब कामगिरी पाहिली. प्रथमतः आपण थॉमस डायसला पाहिलं त्याच क्षेत्रामध्ये खेळताना, त्यानंतर मात्र आकाश शिंदारे मात्र तिथे बाद झाला आणि आता मात्र क्रितेश येतोय फलंदाजीसाठी. अनुरागचा पुढचा चेंडू क्रितेशसाठी, पाहूया काय होतं या चेंडूवर. अलॉंग द कार्पेट खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करतोय, परंतु रनआउटची संधी. यावेळी मात्र अगदी सेफली रीच होते आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये क्रितेश. त्यानंतर मात्र अशरफ खान आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर. सगळा दारोमदार आपण पाहिलं तर अशरफच्या खांद्यावर असणार आहे. जोपर्यंत अशरफ आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे आणि अशरफला ती कामगिरी मात्र करावी लागेल. 13 चेंडू आहेत आणि धावा बनवायचे अजूनही 44. फक्त एकच धाव दिली आहे, खर्च केली आहे यावेळी मात्र आपण पाहिलं तर अनुराग पांडेने. सुंदर चेंडू अगदी खोलात टाकला होता. यॉर्क पद्धतीचा चेंडू, थोडासा फंबल, त्यानंतर मात्र फक्त एकच धाव घेण्यात आली. स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची आहे. जाणतोय अशरफ खान या पुढचे दोन्ही षटक किती महत्वाचे असतील. त्यासाठी ही खांद्यावर घेतलेली जबाबदारी. 12 चेंडू आणि 43 धावा करणं महत्वाचं. त्यानंतर मात्र सर्वांना अगदी महापर्वणी असेल. जुलै एंड मध्ये महाकाल स्पोर्ट्सच्या माध्यमातून 2 लाख आणि 1 लाखाची टुर्नामेंट होणार आहे. ही टुर्नामेंट रबर बॉलची असेल आणि पावसाळी टुर्नामेंट या उन्हाळी हंगामानंतर मात्र पावसाळी हंगामामध्ये आपण पाहणार आहोत. महाकाल स्पोर्ट्स मिथिलेश पाठक यांच्या विद्यमानाने साकारणारी ही मोठी स्पर्धा असेल जुलै महिन्याच्या एंड मध्ये. त्यानंतर मात्र लवकरात लवकर मॅच चालू करायची मित्रांनो. अजून 2 षटकं फेकणं गरजेचं आहे. लवकर करायचंय आकाश. कोण आहे गोलंदाज? जयेश दिसतोय आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर. सामना करेल अशरफ खान. जयेश आणि अशरफ ही बॅटल बघणं अगदी गरजेचं असेल. चेंडू आणि फळीचा रणसंग्राम आपण आजमावतोय. द्वारकामाई चषक 2026 या पर्वामध्ये ही प्रतियोगिता आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर जयेश. यावेळी मात्र आसमानी टोला आणि चेंडू गेला सीमा रेषे पार, आखांड्या पार, गडग्या पार. षटकार. येणारा वेळ आणि येणारा काळ सांगेल.
अजून एक येतोय का नाही. वादळ शमलंय. पुनश्च एकदा धडा आणलेला तोफा शांत होताना मात्र अश्रफलाही माघारी परतावं लागतंय. थॉमस आणि आकाशच्या नंतर पुनश्च एकदा अश्रफ माघारी परततोय. तिसरा गडी गारत 8 धावा फक्त बनवल्यात. अजूनही 10 चेंडू आणि 37 धावा बनवण्याचं इक्वेशन, विजयाचं इक्वेशन आपण पाहतोय. त्यावेळी मात्र सचिन आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. जयेशची गोलंदाजी अगदी बहरात आली आहे. एक षटकार खाल्ल्यानंतर मात्र विकेट घेतली. एक तिरी तो एक मेरी. त्यानंतर मात्र सचिन सज्ज होतोय. अल्टीपल्टीचा शॉट. लगी तो आबाद नाही तो बरबाद. यावेळी मात्र बरबाद करणारा हा शॉट खेळताना पाहिला सचिनचा. आल्या आल्या अगदीच रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न फोल ठरतोय. चेंडू निर्धाव राहतोय. अजूनही इक्वेशन 9 चेंडू आणि 37 धावा. 4 मोठे फटके. मॅच जवळ येईल. वारंवार प्रयत्न. रिपर टाकला होता. यावेळी मात्र फिरवलंय. फिंगर फिरवली गोलंदाजाने आणि चेंडू वळवलाय. समजला नाहीये. आणि पाहिलं तर आमिरच्या दस्तान्यामध्ये चेंडू येऊन विसावला. अजून एक निर्धाव चेंडू पकड बनवताना आपण पाहिलं. 8 चेंडू आणि 37 धावा यावेळी मात्र बनवायच्या आहेत. मिस्टर जयेश गोलंदाज ट्रॅकवर. यावेळी मात्र लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय सचिनने. क्षेत्ररक्षक येतोय तिथे. फक्त एकच धाव घेतली गेली. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 5. म्हणजे उर्वरित 7 चेंडू मध्ये आपल्याला बनवायचे आहेत 36 धावा. 36 धावा बनवायचे 7 चेंडू मध्ये. 6 षटकार मारणं गरजेचं या 7 चेंडू मध्ये. तेव्हा कुठेतरी मॅच बनेल. पहिला षटकार येतोय. अजून 5 षटकार मारणं गरजेचं. क्रितेशच्या बॅटमधून आलाय अगदी अफलातून षटकार. सहा चेंडू आणि 30 धावांचं लक्ष अगदी चेसेबल आहे. कारण त्या क्वालिटीचे फलंदाज आपण पाहतोय. 6 चेंडू 30 धावा विजयाचं समीकरण. आतापर्यंत 15 धावा फक्त बनवल्या आहेत. स्ट्रायकिंग एंड वर पाहतोय आपल्याला डावखुरा फलंदाज सचिन. गोलंदाज सज्ज होतोय मिस्टर सनी. आणि नॉन स्ट्रायकर एंडला क्रितेश विसावलाय. सनीचा पहिला चेंडू. 6 चेंडू 30 धावांसाठी. बैठक शॉट अगदी परफेक्ट. कडक कडकडीत झणझणीत येतोय. तांबडा पांढरा रस्सा सिक्सर. ऐन मोक्याच्या क्षणी केलेला हा नाकमारीचा हा शॉट. 5 चेंडू आणि 24 धावा अजूनही बनवणं गरजेचं. आणि अजूनही 4 षटकार येणं नितांत गरजेचं. पहिल्या चेंडूवर शुभारंभ झालाय. येणार का 4 षटकार? दुसरा. यावेळी मात्र 6-1-6 6-2-12. यावेळी मात्र परंपरा चालू ठेवली षटकारांची. येतोय घणाघात. अप्रतिम षटकार सचिनच्या बॅटमधनं येतोय. अजून एक सिक्सर.
सनी सारखा गोलंदाज यावेळी मात्र 2 षटकार खाताना पाहिले. अजून 3 षटकार येणं गरजेचं, त्यासाठी मात्र सचिन अगदी ऐन मोक्याच्या क्षणी बहारात येताना आपण पाहिलं. 2 चेंडूवर 2 षटकार, 3 चेंडू, 4-18 ची मॅच आहे. 4 चेंडू मध्ये 18 धावा बनवायचे, 3 चेंडूवर 3 मोठे फटके आणि मॅच अगदी खिशात टाकावी लागेल. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न अगदी जोरदार चालू आहेत. देर से आहे पर दुरुस्त आहे मिस्टर सचिन भाई. या वेळी मात्र वाईड ऑफ द ऑफ स्टम्प एंड चेंज केला होता, त्यानंतर मात्र दुसऱ्या एंडचा प्रयत्न केला जातोय. येस, डेफिनेटली ही जबाबदारी घेतली आहे सचिनने. क्रितेशला मात्र सॅक्रिफाईस करावा लागेल. त्यानंतर मात्र क्रितेश माघारी परतोय रनआउटच्या स्वरूपात. अजूनही संधी असेल, येणारे चेंडू असतील 3 आणि धावा बनवायच्या आहेत 17. म्हणजे 3 चेंडू मध्ये कंपल्सरी 3 मोठे फटके खेळणं, 3 षटकार मारणं गरजेचं. सचिनसाठी नामी संधी, 3 चेंडूवर 3 षटकार आणि मॅच आपल्या खिशामध्ये. गोलंदाज सनीने मात्र ऐन मोक्याच्या क्षणी मात्र कमबॅक करताना पाहिलंय. यावेळी मात्र अस्मानी टोला मारण्याचा प्रयत्न, चेंडू नो मॅन्स लँड मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक अनुराग येतोय. अनुराग पांडे दिसतोय आपल्या स्क्रीनवर. त्यानंतर मात्र फेकी केली, 2च धावा. सचिनने घेतलेल्या या 2 धावा, थोडंसं इक्वेशन मात्र बदललंय, कठीण होताना दिसतंय. 2 चेंडू आणि 15 धावा. आता जर सनी फलंदाजाच्या प्रेमात पडला आणि एखादा वाईड किंवा नो फेकला गेला आणि त्यावर आलेल्या धावा या कुठेतरी या मॅचला अजूनही जिवंत ठेवू शकतात. यासाठी सनीला बॅटरच्या प्रेमात पडणं गरजेचं. बैठक शॉट, यावेळी मात्र मिस टाइम होतोय का? 1 हँडेड कॅच पकडण्याचा प्रयत्न सपशेल फेर ठरतोय, परंतु काही नुकसान होणार नाहीये. 1 चेंडू आणि 14 धावांचं मात्र आपण पाहतोय इक्वेशन. 1 चेंडू आणि 14 धावांचं इक्वेशन म्हणजे सामना जवळजवळ संपल्यात जमा असेल. फक्त औपचारिकता असणार आहे, शिक्कामोर्तब होणं गरजेचं. चला लवकर, शेवटचा चेंडू, 1 चेंडू आणि 14 धावा. गोलंदाजी स्ट्रायकवर मिस्टर सनी. राहुल जोगाडिया आपण पाहतोय बॅटिंग स्ट्रायकिंग एंडवर. राहुलच्या बॅटमधनं अंतिम मोक्याच्या क्षणी शिक्कामोर्तब षटकाराने सामना संपलाय. विजयी होतोय इथे भावेश 11 संघ. पुढील फेरीमध्ये दाखल होतोय. हार्डली अभिनंदन भावेश 11 या संघाचं. बीएम बॉयज आपलंही अप्रतिम खेळ राहिलाय. प्रयत्न थोडे अपुरे पडले आणि या वर्षी मात्र आपल्याला इथेच विसावं लागणार आहे, थांबावं लागणार आहे बीएम बॉयजला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर आमिर. आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी. अप्रतिम आपण फलंदाजी केलीत, काय फटकेबाजी सजवली होती आमिरने. आसमानी टोले पाहिले आमिरच्या बॅटमधनं, अगदी लिहिलं या. आणि आपण यायचं इथे